पाठवलं ही बाबा माझ्याकडं दिलीप खैरे आणि तेवढं सांगतो आणि संपवतो. दिलीप खैरे आणि पुरुषोत्तम दादा जगताप. मला वेळ झाला, रात्री 1:30 वाजले होते. मला 1:30 वाजता मंत्रालयातनं नाही, एका अधिकाऱ्याचा फोन आला, दादा मार्च एंडिंग आलं आहे आणि जिथं मेडिकल हॉस्पिटल महाराष्ट्रात आहेत तिथं 25 ते 30 किलोमीटरच्या हद्दीमध्ये एक हॉस्पिटल देता येतं आणि कुणाचाच प्रस्ताव आला नाही. तुम्हाला देता आला तर बघा, तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर. या बाबाला विचारलं सोमेश्वर किती आहे, ते म्हणला 30 किलोमीटर. म्हणलं कारखान्याची जागा द्या मला, तिथं हॉस्पिटल आपल्याला करायचं. आत्ता माझ्या माहितीप्रमाणे किती कोटीचं हॉस्पिटल मंजूर झालं? 80 का 90 कोटीचं हॉस्पिटल. रात्री 1:30ला मी ह्यांच्याशी चर्चा केली, ताबडतोब प्रस्ताव घेतला, दुसऱ्या दिवशी मंत्रालयात पाठवला. तिथं माझी यंत्रणा बसली आहे. त्यांनी त्या ठिकाणी लगेचच जे काय फिरवायचं तिथं फिरवलं आणि मंजुरी दिली आणि GR निघाला. कशाला म्हणतात 90 कोटी रुपये? येड्या गबाळ्याचं काम आहे. कशाला 90? आणि मी का केलं की माझ्या पारोडीपासून इकडच्यांना रुईचं हॉस्पिटल सोयीचं आहे, माझ्या इकडच्या लोकांना सिल्वर ज्युबिलीचं हॉस्पिटल सोयीचं आहे, तिकडं माझ्या वडाणा आणि तिकडच्या भागाला सुप्याचं हॉस्पिटल सोयीचं आहे, इकडच्याच बाजूला हॉस्पिटल नव्हतं, त्या निरेपासून सगळ्यांना ते हॉस्पिटल सोयीचं होईल की नाही? ह्या पद्धतीनं आपण आज काम करू शकतो. कोण रात्री 1-1:30 वाजता फोन घेतोय आणि काय करतोय? काय तर साखर झोपेत असतात. तुम्ही कित्येकदा साखर झोपेत असताना मी माझी कामाला सुरुवात करत असतो की नाही? आणि ते एक दिवस केले का? सातत्याने चाललेलं आहे. तेच पुढं सातत्याने चालून